वहीच्या पहिल्या पानावरती तुम्ही 1.1 मान्सून असं लिहून घेतलं असेल. त्यानंतर लेट्स एक्सप्लोर ही ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत. नेम द 5 सीझन्स ऑफ इंडिया अँड टेल 1 फीचर ऑफ ईच. भारतीय 5 ऋतूंची आपल्याला इथे नावं सांगायची आहेत आणि त्यांची फीचर्स म्हणजे वैशिष्ट्ये आपल्याला इथे सांगायची आहेत. पाठ्यपुस्तकामध्ये भारतीय 5 ऋतूंची नावं विचारली आहेत. खरं तर ते 6 ऋतू आहेत, त्यांची नावं स्क्रीनवरती मी डिस्प्ले करतोय. पहिला ऋतू आहे स्प्रिंग सीझन, ज्याला मराठीमध्ये वसंत ऋतू म्हणतो आपण. त्यानंतर आहे समर सीझन, त्याला भारतीय ग्रीष्म ऋतू असं नाव आहे. त्यानंतर मान्सून किंवा रेनी सीझन, वर्षा ऋतू. ऑटम सीझन म्हणजे शरद ऋतू. प्री विंटर सीझन म्हणजे हेमंत ऋतू. आणि शेवटचा विंटर सीझन म्हणजे शिशिर ऋतू. तर असे हे 6 इंडियन सीझन्स आहेत. याची वैशिष्ट्य आपल्याला लिहायला सांगितलेले आहेत. तर तुम्ही गुगलवरती ह्या सीझन्सबद्दल अधिक माहिती मिळवा आणि वहीत ती माहिती लिहून घ्या. या सीझन्सवरती इंग्रजीचा चांगला प्रोजेक्टसुद्धा तयार होईल. तुम्ही केलात तर तो बरा. आता आपण कवितेचं लाऊड रीडिंग करणार आहोत. तुम्ही पाठ्यपुस्तक घ्या, पाठ्यपुस्तकातील कविता समोर घ्या आणि मी जी ओळ वाचतोय त्या ओळीच्या खाली तुम्ही बोट ठेवून माझं लाऊड रीडिंग ऐका. माझं लाऊड रीडिंग झाल्यानंतर तुम्ही सुद्धा लाऊड रीडिंग केलं पाहिजे. माझ्या वाचनाचा तुम्ही रेफरन्स घ्या. द सन इज शायनिंग ओ सो हार्ड, लँड हॅज ड्राईड इट्स सो पार्च्ड. द फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स थर्स्टी, ओ रेन रेन कम अर वे. रेन रेन इज ऑन हर वे, feathers spread, the peacocks sway. The clouds are dark, hark the lark. Rain, rain, she's on her way. The clouds they gather, dash and thunder, bolts of lightning streak and shimmer. Pit pat, I feel a drop, oh rain, rain, she has come her way. The fields are drenched, the land is soaked, the trees have bathed, the rivers hosed. The earth is happy, green and cheery. Oh rain, rain come again. ही कविता अनोनिमस म्हणजे अज्ञातानं लिहिलेली आहे. तुम्ही माझं वाचन ऐकलं असेलच. आता आपण कवितेच्या अर्थाकडे वळूयात. द सन इज शायनिंग ओ सो हार्ड. कवी असं म्हणतोय की सूर्य तळपतोय, अक्षरशः तो आग ओकतोय. The land has dried, it's so parched. जमीन वाळून गेलेली आहे आणि ती पार्च्ड, त्याचा अर्थ इथं खाली दिलेला आहे, व्हेरी ड्राय अँड हॉट. म्हणजे जमीन अत्यंत कोरडी पडलेली आहे आणि ती गरम झालेली आहे. उन्हाळ्यात तुम्ही हा अनुभव घेतलेला असेलच. द फील्ड्स आर हंग्री, रिव्हर्स थर्स्टी, ओ रेन रेन कम अर वे. शेतं सुद्धा भुकेलेली आहेत, पाण्यासाठी तहानलेली आहेत. नद्या सुद्धा तहानलेल्या आहेत. कवी पावसाला ये म्हणतोय, तो इकडे ये म्हणतोय. रेन रेन इज ऑन हर वे, फेदर स्प्रेड, द पिकॉक स्वे. आता पाऊस आलेला आहे बरं का, तो मार्गावरती आहे येण्याच्या. आणि मोरानं आपला पिसारा फुलवलेला आहे आणि तो झुलतोय, तो डुलतोय. द क्लाउड्स आर डार्क, हार्क द लार्क. आणि आकाशात नभ आलेले आहेत, काळे गडद रंगाचे ते नभ आहेत. आणि लार्क नावाचा पक्षी तिथे ओरडतोय, त्याच्या आरोळी ऐका असं कवी आपल्याला म्हणतोय. लार्क म्हणजे चंडोल. रेन रेन शी इज ऑन हर वे. पाऊस येतोय, त्याच्या मार्गाने येतोय. द क्लाउड्स दे गॅदर, डॅश अँड थंडर, बोल्ट्स ऑफ लाइटनिंग स्ट्रीक अँड शिमर. आकाशात ढग जमा झालेले आहेत आणि आता गडगडाट सुरू झालेला आहे बरं का. आणि विजेचा कल्लोळ पण पडतोय. त्या विजेच्या रेषा आकाशात उमटत आहेत, त्याची चमक सुद्धा आपल्याला दिसते. पीट पॅट आय फील अ ड्रॉप. आता नभातून थेंब खाली पडायला लागलेले आहेत आणि ते थेंब कवीच्या अंगावरती पडतायत आणि कवी त्यांना जाणवतोय. त्याच्या अंगावरती त्या पडणाऱ्या थेंबाची जाण निर्माण होते. तो फील करतोय, कवी ते थेंब फील करतोय. ओ रेन रेन शी इज, ओ रेन रेन शी हॅज कम हर वे.
तर तो पाऊस शेवटी आलेला आहे बरं का. इंग्रजीमध्ये पावसाला शी हे प्रनाउन वापरलेलं आहे, म्हणजे तिथं ती शब्दाचा अर्थ असा होतो, पण आपण पावसाला तो असं संबोधित करतो ना, तो पाऊस. द फील्ड्स आर ड्रेंच्ड, द लँड इज सोक्ड. आता जमीन, शेती अगदी चिंब भिजून गेलेली आहे. द लँड इज सोक्ड, जमिनीनं अक्षरशः भरपूर पाणी शोषून घेतलेलं आहे. द ट्रीज हॅव बाथ, रिव्हर्स होज्ड, झाडांची सुद्धा आंघोळ झालेली आहेत आणि नद्या तर अगदी फुल भरून वाहत आहेत, पात्र त्यांचं भरून वाहत आहे. जणू काय पाईपमधून जसं पाणी पडतं फोर्सनं, त्या पद्धतीनं नदीतून पाणी वाहतोय. द अर्थ इज हॅपी, ग्रीन अँड चिअरी. तर पृथ्वी सुद्धा आनंदित झालेली आहे, हिरवी झालेली आहे, उत्साह आलेला आहे पृथ्वी तलावरती. ओ रेन, रेन कम अगेन. आणि कवी शेवटी म्हणतोय, हे पावसा तू परत ये.